लोकांना असं वाटतं का बाई लिंबूवर पलतं, यांच्याकडे बघत आहे असं, म्हणजे बरेच जण बोलले, आपल्या तोंडावर नाही बोलले, पण असं काही भक्तांचा विषय नसतं. सैराट बॅग फुटला होता तेव्हा आता तुम्हाला सांगतो ना मी, तेव्हा लय लोक बोलली का सैराटचे गेअर गुतले, सैराट संपला. केल्यावर अड्ड्यात आल्यावर पण बैल नाही द्यायचे, एकत्र बांधून पण बैल नाही द्यायचे, सोडून फेरे मारायचे बैल. बैलामध्ये धमक पाहिजे करायची, आणि बैलामध्ये धमक असली की सर्व काही व्यवस्थित होतं. 100% बैलामध्ये धमक पाहिजे ना. तिथे महबूब मथुरचा फॅन आहे मी, पण महबूब सोबत मला पळायला आवडला का, तर तो पण ओव्हरटेक करतो गाडी. भरपूर दिवस झालं बिनजोड बैलगाडी क्षेत्रामध्ये सैराटचं आवर्जून नाव घेतलं होतं, त्याबद्दल काय सांगाल? करणं भरपूर अपेक्षा आहेत, पण त्यांनी आता तुमच्या अपेक्षा असते पूर्ण करायला घेतलेत, चालू केलेत. ती कुठली सोडणार, फक्त समोरच्या बैलांनी साथ दिली ना, गाडी कोणाची पण मारेल. दादा मित्रांनो, आज आपल्या समोर आहेत प्रसिद्ध गाडा मालक. आज पिस्तळच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षणीय शर्यत झाली. सैराट आणि पळाला बादल, आणि विरुद्ध होता महबूब आणि देवरूमचा लक्ष. दादा काय सांगाल त्या शर्यतीबद्दल? ते शर्तीबद्दल म्हणजे गाडी आमची मैत्रीपूर्ण झालेली होती, म्हणजे त्यांचं पण नाव होतं ना, आमचं पण नाव होता. तर गाडी एकमेकावर फिरत नव्हती, तर आपले वीर दादाला बोलले, शिवा म्हात्रे का बघ गाडी खेळतात का, तर त्यांनी श्याम शेठला फोन केला, फोन करून बोलवलं त्याला, ते बोलले की शेठ गाडी खेळायची का, ते बोलतो खेळू गाडी. दादा भरपूर दिवस झालं बिनजोड बैलगाडी क्षेत्रामध्ये सैराटचं आवर्जून नाव घेतलं होतं, त्याबद्दल काय सांगाल? सैराट त्या गोष्टीचा मला अभिमान आहे ना. दादा एक काळ होता सैराट बॅग फुटला होता, आणि आता तर काल आहे की तुम्ही बिनजोडच्या 1 नंबरमध्ये खेळता, तर काय फरक जाणून तुम्हाला? सैराट बॅग फुटला होता तेव्हा आता तुम्हाला सांगतो ना मी, तेव्हा लय लोक बोलली का सैराटचे गेअर गुतले, सैराट संपला, पण आमची मेहनत भरपूर आहे सैराटवर. बैल कधी संपत नसतो, बैलाचा कधी ना कधी रिवर्स पाहिजे असतो, त्यामध्ये जी पोरं मेहनत घेतात त्याबद्दल काय सांगशील? पोरं म्हणजे आता राज झाला, निखिल झाला, गणित झाला, आपला यो देसाई मोठे देसाईचा राज झाला, आमचा संदीप मांगरूळकर माझा मित्र आहे, प्रमोद भंडारी, परत अरविंद पाटील यांचं, शिवा म्हात्रे, प्रेम पाटील नारायण यांचा भरपूर सपोर्ट असतं. परत एक नितेश म्हात्रे. त्या काळामध्ये कशी काळजी घेतली बैलाची काळजी म्हणजे तुम्हाला सांगतो ना मी, यांच्यापासून नितेश म्हात्रेने जास्त काळजी घेतली. कारण त्याला मी कधी पण फोन केला ना, सकाळी 5ला फोन केला ना का बैल आपल्याला चालवायला घेऊन जायचं पाटे तरी 5 वाजता येत होतो. त्या काळामध्ये पैरे व्हायचे का तुम्हाला? पैरे आता तुम्हाला सांगतो, एवढे पैऱ्यांसाठी आम्हाला परेशान झालेलं, भरपूर पैऱ्यांसाठी. लास्टला मी शेवटला माझ्या वासरामध्ये याला फेरा काढलेला, माझ्या घरचा वासरू आहे ना तो, त्याच्यामध्ये फेरा काढलेला. मग आता जेव्हा पैरे होतात, चांगल्या पैऱ्यांचे फोन येतात, काय वाटतं? आता वाटतं, पण मी आपण लोकांसारखं नाही करणार, मी 100% सर्वांना बैल देणार, फक्त वेट करायला लागेल. का तर बैल मला डॉक्टरने आरामाने पळवायला सांगितले. काय झालं होतं नक्की? त्याचं ना किडनी आणि फुफ्फुस, त्याला भरपूर प्रॉब्लेम होता, म्हणजे त्याला एवढा प्रॉब्लेम होता ना, तर डॉक्टर पण मला स्वतः बोलायचे की तू जाम मेहनत करतोय बैलासाठी, पण आमच्यासाठी त्यांनी भरपूर केलेलं आहे म्हणून मी मेहनत केली. कुठून घेतलं होतं नंद्या? हा माझा मित्र आहे सूरज पाटील पडलेगाव, आणि मी गेलेलो, आम्ही घाटावरती गेलेलो, तर बैल घ्यायचा होता दुसऱ्यांना, तर सूरज दादा मला बोलला का ते त्याही नाही घेतलं तर आपण वासरू घेऊ. तर मी माझा ना त्याचा एवढं म्हणजे आमच्या भावापासून जास्त एकमेकावर जीव आहे, आणि तो बोलला तर मी कधी पुरं बोलत नाही, आणि तो मला बोलला ना की एवढ्याला बैल तू घे, तुला पडेल ते मी पैसे देतो. किती काय खरेदी किंमत होती त्याची? 64,000 रुपयाला पोस्ट पडलेला मला, एकदम लय बच्चा होता, म्हणजे एकदम बच्चा होता. तेव्हा मला लोक सर्व बोलत होती एवढे पैसे दिले तुम्ही काय वासरू, पण मला क्वालिटी आवडलेली वासराची. वासरामध्ये एवढी क्वालिटी होती ना घेतली तेव्हा, तुम्हाला सांगतो झाडाला बांधल्या 4 कासऱ्यानं, झाडावर वरती उडी मारत होता, एवढा इद्रा होता. दादा आज महबूब पल्ला समोर त्यांनी देखील महाराष्ट्र गाजून ठेवले, त्या बैलाविषयी काय सांगशील? महबूबचा मी फॅन आहे. महबूब मथुरचा फॅन आहे मी, पण महबूब सोबत मला पळायला आवडला का, तर तो पण ओव्हरटेक करतो गाडी. दादा आता सर्व टॉपची नंदी आहेत, तुम्हाला कोणामध्ये पळायला आवडेल? आता आहे सर्वांमध्ये, आता मला सर्व आवडतात, महबूब पण आवडतं, मथुर पण आवडतं, सर्व कोकटे सर्व आवडतात. दादा तुमची आता काय अपेक्षा आहे सैराट करून? सैराट करणं भरपूर अपेक्षा आहेत, पण त्यांनी आता तुमच्या अपेक्षा असते पूर्ण करायला घेतलेत, चालू केलेत का? आता हा आनंद काय सांगाल? या आनंद भेटतो तुम्हाला? आनंद भरपूर होतो का, तर सर्वांना आनंद, पोरांना म्हणजे जी माझी मित्रांना शर्यतींचा राग होता ते मित्र पण आता शर्यत बघायला येतात. घरच्यांची परवानगी आहे का ना त्याला? घरच्यांची नाही ना परवानगी. नाही का? मग तरी सुद्धा नाच जोपासता? घरच्यांची म्हणजे वडिलांची आहे, बाकी ज्यांची नाही परवानगी. का? तरी नाच जोपासता, काय सांगाल नादाबद्दल? अरे ते काय ते बोलतात तू नाही ऐकत. आता कसं जो यो शोक आहे, नाद आहे ना, यो डेंजर नाद आहे.
हे नातच माणसाला नाही जेवण नाही भेटलं तर झालं, जेवण पाणी नाही भेटलं तर झालं, फक्त नात पाहिजे. नात पाहिजे. दादा यावर्षी बैल चांगला रुटीन लागला, चांगला पळायला लागला, काय सांगाल त्याबद्दल? बैल आपला गेल्या वर्षी पण म्हणजे बॅक फुटला होता. गेल्या वर्षी स्टार्टिंगला चांगला पडला, त्याच्यानंतर बॅक फुटला आला. पण लोकांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, लोकांना असं वाटतं का बैल लिंबूवर पळतं, यांच्याकडे बघत आहे असं, म्हणजे बरेच जण बोलले, आपल्या तोंडावर नाही बोलले. पण असं काही भक्तांचा विषय नसतं. तर जर भक्तामध्ये एवढा होत असता तर माझा बैल आता बॅक फुटला होता, मग तेव्हा माझं भगत कुठे गेलं. आणि माझ्या घरची दुसरी बैल, आता माझा सर्जा म्हणून एक बैल आहे जुना, मग त्याला पण मी टॉपमध्ये पळवलं असतं ना. जर भक्तांमध्ये असं विषय असतं. आणि तुम्हाला मी सांगतो ना दादा, आम्ही कधी देव पण करत नाही, गाडी झुपायला नेतो ना खालती, इथे कधी देव पण करत नाही. हा म्हणजे बैल पळायला लागला की आता भक्तांचा विषय आला. हा विषय यायला लागले. काय सांगाल त्याबद्दल? तेच सांगतो ना तुम्हाला, बैल जर आमच्याकडे बघत असतात तर आमचा बैल बिमार पडायलाच नव्हता पाहिजे, बैल आमचा कंटिन्यू टॉप मध्येच राहायला पाहिजे होता ना. आता माझ्या दुसरी पण बैल आहेत, मग ती पण टॉप मध्ये पळायला पाहिजेत ना. ती पण टॉप माझा सर्जा म्हणून आता 4 वर्ष झाली त्याला, तो पण टॉप मध्येच पळायला पाहिजे. तर माझ्याकडे बघत असते तर माझा बैल बिमार कशाला पडायला पाहिजे. मग असं वाटतं की टॉप मध्ये आल्यानंतर आपल्या नंदीला नावं ठेवतात, काय वाटतं त्याबद्दल? काय माहिती का तुम्हाला सांगतो दादा, प्रत्येकाच्या बैलात धमक असेल ना, तो बैल 100% पळणार. 100%. ज्याच्यात दम आहे तो 100% पळणार. तुम्ही ठेवता का विश्वास अंधश्रद्धावरती? त्यांच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. आमचा तो विश्वासच नाही. का ते विश्वास असता तर एवढा बिमार पडलेला मी गेलो असतो ना कुठे. आपण कुठेच गेलो नाही. बैलामध्ये धमक पाहिजे करायची, आणि बैलामध्ये धमक असली की सर्व काही व्यवस्थित होतं. 100% बैलामध्ये धमक पाहिजे ना. तिथे आता बैलाच्या अंगात समजा पळायचं या असला तर होणार आहे ना गाडी. नुसते लिंबू आणि नारळ बैला कोणती पळत नाही, लिंबू आणि नारळाने एवढं पळत असते तर हे डॉक्टर बिक्टर कशाला लोकांनी केले असते. हॉस्पिटल आता मी याला परेलला 3 दिवस ऍडमिट होता. भरपूर ट्रीटमेंट चालू होती त्याची. शिंदे डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती, म्हात्रे डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती, सतीश म्हात्रेची. आणि सतीश म्हात्रेचा म्हणजे मी का नाव घेतो, त्यांना मी एकच फोन केलेला, भाऊ मला घेसरवरनं बोलतो सैराटवाला, तर त्याही म्हणजे त्यांना तिकडे भरपूर अपॉइंटमेंट असतात. त्याच्यामुळे ते बोलले भाऊ मी 100% येणार सैराटला भेटायला, पण मला 2 दिवस जायला लागतील. पण ते 2 दिवसात बिचारे आले, पण आता एकदाच येऊन गेले. पण आपण कधी पण रात्री फोन केला ना, एका रिंग मध्ये फोन उचलतात. काय पण विचारतात भाऊ असा करत बैल असा करतं, एवढा औषध देऊन टाका. दादा सुट्टी मेकर कोण असतात? सुट्टी मेकर आपले हरेश दादा आणि केशव मामा. पाल्याचा बादल तो कसा काचा नियोजन झाला, आणि त्या बैलासोबत पळून कसं वाटतं तुम्हाला? त्या बैला सोबत पळायचं तुम्हाला मी ते वाईट मध्ये पण बोललो. मला गेल्या वर्षीपासून ते बैलामध्ये पळायचं स्वप्न होतं. आम्ही भरपूर कॉन्टॅक्ट केला त्यांना, पण ते आम्हाला काही बैल दिला नव्हता. पण या वर्षी त्यांनी दादांनी स्वतःहून फोन केला. मी शिवा म्हात्रेला बोललो का बैल 100% देऊ, फक्त आपल्या बैलाला आरामाची गरज आहे, आरामाने पैरा करू आपण. म्हणजे आशा होती कुठली की समोरून फोन येणार आणि आपण 100% पळणार. 100% आशा होती. मागे आता बघला आपण एक शर्यत झाली, त्याच्या टीटी मध्ये पळाला, आज बादलमध्ये पळाला, चांगले पैरे होत जातात. काय सांगाल त्याबद्दल? चांगलं आता कसं आहे माहिती का, बिंजोडचं क्षेत्र असं आहे, ज्यादा पळेल त्यालाच बैल भेटणार आहे. जो बैल ज्यादा बैल पळतो त्यालाच बैल भेटतो. तुम्ही अनुभव घेतला? त्या भरपूर अनुभव घेतले, म्हणजे भरपूर, म्हणजे तुम्हाला सांगतो ना भरपूर अनुभव घेतले बद्दल. म्हणजे असं वाटत मला काही बैलगाडी क्षेत्र बंद करून टाकावा, का तर बैल आपला एवढा चांगला असून आपल्याला बैल कोण देत नव्हते. त्याच्यामुळे मी घरचं बैल हाकलेलं आहे, वासरू ना. माझं पहिलं झालेलं, गाडी जमवायला मी घेतलेली, गाडी जमवायला तिथनं बैल सोडून नेलेले आहेत ना, फेरे काढलेले आहेत. तेव्हा कसं वाटलं मनाला? तेव्हा मी ना ही पोरं मला बोलायची असा, मी बोललो बघा आपण काय करायचं ना, आपला बैल आपल्याला 100% उत्तर देणार. 100% आपला बैल आपला उत्तर देणार. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, फक्त थोडी दिवस धीर करा. धीर केली, चांगला फल देखील भेटायला लागला. काय फल भेटणं आम्हाला, तुम्हाला सांगतो ना, आम्हाला भरपूर सैराट एवढा विश्वास आहे ना, भरपूर विश्वास आहे. काही गाडी कुठली सोडणार, फक्त समोरच्या बैलांनी साथ दिली ना, गाडी कोणाची पण मारेल. दादा गाडीवरती ड्रायव्हर कोण असतो आपल्या प्रामुख्याने माझा भाऊ असतो काकाचा बरोबर, केतन ड्रायव्हर, विशाल ड्रायव्हर खर्चा, आणि कधी कधी सूरज पण असतं, परत प्रवीण ड्रायव्हर पण कधी कधी असतं. काय तो घडतात आहे, मी त्याला सर्व सैराटचं माहित आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे सैराट 2 वर्ष पहिले मीच बसतच होता, पण नंतर या बैल जरा टॉप मध्ये गेला, त्याच्यामुळे कसा लोकांना काय वाटतं काही पैसे वाचवासाठी ड्रायव्हर बसत नाही, स्वतः बसतो. त्याच्यामुळे मी बंद केला बसायचा बंद केला का? आता फेरायला पण हाकलत नाही? फेरायला नाही, मी बारक्याच्या गाडीवर बसतो, याच्या सैराटवर नाही बसतो. नमस्कार मित्रा. नमस्कार. काय ना तुझं? निखिल कुटारकर डायगर. सैराट 1 नंबर बैल आहे आणि ओव्हरटेक किंग आहे सैराट. डायगर वरनं आज घेसरला आलाय सैराटसाठी. म्हणजे आम्ही मित्रच, आम्ही सर्व काही सोबतच असतो. काही असं सर्वात दुःखात असं सुखात सर्वात सोबतच असतो आम्ही. म्हणजे एकजूट कायम असते. हो,
कायम असतं. सैराटच्या म्हणजे शर्यतीबद्दल काय सांगशील तू? सैराटची शर्यत आता सैराट तर पळतोय, मध्ये तर इतका बॅकफुटला होता का सांगू हे नाही. म्हणजे आम्ही पैरासाठी लोकांना फोन करायचो, बोलायचे देतो करतो पैरा फिक्स करायचे. फिक्स केल्यावर अड्ड्यात आल्यावर पण बैल नाही द्यायचे, एकत्र बांधून पण बैल नाही द्यायचे, सोडून फेरे मारायचे बैल. आणि अर्ध्यांनी असा केलाय की आम्ही सर्व काय झालं, तुम्ही बॅनर सोडा, शर्यत जमवा. शर्यत जमवायची बारी आल्यावर आमचे फोन नाही उचलले त्यांनी, 2-3 दिवस फोन नाही उचलले. आणि आता असं वाटतं की त्यांच्या लोकांचे फोन पण येतात आम्हाला. मग तुम्ही देणार की ना बैल? बघू आता, त्याही तसं केलं, आम्ही पण तसं करू अर्ध्यांसोबत. दुसऱ्यांसाठी आम्ही देऊ, चांगल्या लोकांसाठी बैल. तर तुम्हाला नमस्कार दादा. नमस्कार. दादा तुमचं नाव सांगा ना. हरीश गायकर बोल. दादा तुम्ही याची सुट्टी करता का सैराटची? हो. कसं काय सुट्टीला असतो? सुट्टीला का नाही, एकदम शांत बैल आहे. एक शांत असतो का? हा. त्रास वगैरे कधी देत नाही का? त्रास नाही. उडी बिडी कशी घेतो? उडी एकदम, त्याला फक्त गाडी दाखवायला लागते बस. हां का? तुम्ही सैराटबद्दल काय सांगाल 2 शब्द? सैराटचं काय, जेवढं बोलू तेवढं कमीच आहे त्याच्याबद्दल. खूप साऱ्या शुभेच्छा. आई एकविचारणी प्रार्थना करतो की सैराट तुमचं असंच नाव करो घेसर गावाचा. धन्यवाद. धन्यवाद.